हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने 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 सुख जाने हो सजाने सुख जाने हो सजाने सुख झाले हो सजनी तो हा विठ्ठला बरावा तो हा विठ्ठला बरावा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव भरावा तो हा माधव भरावा तो हा माधव बरावा तो हा विठ्ठला बरावा तो हा विठ्ठला बरावा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी हरे म्हणून विठ्ठले आवारे म्हणून विठ्ठले आवारे म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठला बरावा तो हा विठ्ठला बरावा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे तो हा माधव बरावा तो हा माधव बरावा तो हा माधव बरावा तो हा विठ्ठला बरावा तो हा विठ्ठला बरावा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आदरा बाबा रखमा देवे वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर महादेवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम नाम पात सायकाची दहन एक पहात सायकाचे दहन पात सायकाची एक पहात सायकाचे दहन सावध त्या गुन्हेगार नावा सावध त्या गुन्हेगार नावा सावध त्या गुन्हेगार नावा एक पाहत सायकाची एक पहात सायकाचे दहन एक पहात सायकाचे दहन सावध त्या गुन्हेगार नावा सावध त्या गुन्हेगार नावा राहता देवा भयात हसे राहता देवा भयात हसे जवकाळाय से झाले नाही जवकाळाय से झाले नाही महाराज तवा गाठोडी महाराज तवा गाठोडी तवा गाठोडी महाराज तवा गाठोडी पदरी त्वचेवरे माप बारे जेने त्वचेवरे माप बारे महाराजा देवा भयात हसे महाराजा देवा भयात हसे जावाळायचे झाले नाही जावाळायचे झाले नाही कामणे भिगावा हाती मार कामणे भिगावा हाती मार हाती मार कामणे भिगावा हाती मार अंगाले मग हलोने दे अंगाले मग हलोने दे महाराजा देवा भयात देवा भयात हसे झाले नाही रखो माई महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायनाचार्य गोकुळजी महाराज वंडे आणि त्यांना साथ करतील सोपानजी काका पवार. पाहत सायकाची हो
जव काळायसे झालं नाही, झाले नाही जव काळायसे झाले नाही हे ना जव काळायसे झाले नाही, जव काळायसे झाले नाही हे ना जब काळायसे झालं नाही हे
मरणाचे तव गाठोडे पदरी, मरणाचे तव गाठोडे पदरी, जिने तोचे वरी माप भरे. मरा का देवा भयटासे, जव काळा ऐसे झाले नाही. तुका म्हणे धीग वाहती मार्ग, तुका म्हणे धीग वाहते मार्ग. अंगा आले मग हालोनी दे, मरा का देवा भय अट्टाहासे, जव काळा ऐसे झाले नाही. ओंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नारतीह देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा दासिया, दुसरे चरणा दासिया, गंगा तुकाराने कटचारी सारो, दुकाराने कटचारी सारो. दुसरे चरणा दासिया, दुसरे चरणा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा दासिया, गंगा तुकाराने कटचारी सारो. बाबाजी सद्गुरू तुकाराम, पांडुरंगा दुसरे चरणा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. कलावज्ञ जीवोतार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम. खलानीशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा.
मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावने आगाग्राय जनाने देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आगाग्राय जनाने देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच त्रिविधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर देवराज्य शैव्यमान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवम भजे आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करी संताजा 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 मस्तक हे पायावरे या वार करी संताजा वार करी संताजा वार करी संताजा हे मस्तक हे पायावरे वार करी संताजा हरिया वार करी संताजा वार करी संताजा एक पाहत सा एकाची दहनी सावध त्या गुणी कारिणवा मारा हा देवा भय अट्टाहासे जब काळा ऐसे झाले नाही अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम शक्ती संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता माझ्या ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माझ्या निवृत्तीनाथांच्या सेवेकरता किंबहुना कैलासवासी वैकुंठवासी संपत बाबा व कैलासवासी वैकुंठवासी मधु बाबा या दोन महात्म्यांच्या चरणावरती ही शब्द सुमनांजली समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अखिल मनुष्य जातीला सावध करण्याचा उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठला विठ्ठला निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे अभंगाची पार्श्वभूमी तुम्हा रसिकांना आवडेल रुचेल पचेल आणि भावेल मानवी जन्म ईश्वरानं तुम्हा आमाच्या पदरामध्ये टाकला कुणाला 50 कुणाला 60 कुणाला 70 कुणाला 90 वेगवेगळ्या प्रकारचं आयुष्य घेऊन आपण हे आयुष्य अविरत जगतोय पण जगत असताना वाङ्मयानं आणि सनातन परंपरेनं आणि शास्त्रानं दोन प्रकारच्या व्याख्या केल्या शहाणा कोणता जो भविष्याचा विचार करतो त्याला शहाण्याच्या यादीत टाका आणि जो भविष्याचा विचार करत नाही तो मूर्खाच्या यादीमध्ये गणला जातो जो भविष्याचा विचार करतो तो शहाणा आणि जो भविष्याचा विचार करत नाही मग तो काही कमवत असेल तरी तो मूर्ख मानवी जन्म मिळाल्यानंतर संतांचं हृदय ही आई वडिलांसारखं असतं जग तुमच्याकडनं जवळ येईल पण त्या पाठीमागचं कारण ही पैसा असू शकतं तुमचं सौंदर्य असू शकतं तुमची कला असू शकते तुमचा बँक बॅलन्स असू शकतो पण संत जवळ येतात आई वडिलाप्रमाणे आई वडिलाला मुलाचं होणारं पतन बघवत नाही आणि बुडत आहे जनन देखावे डोळा हे हृदय संतांचं आहे आज जगद्गुरु तुकोबारानं जगाकडे दृष्टिक्षेप केला आणि बघितला किड्या मुंग्यासारखी माणसं जन्माला येतात आणि मृत्यूच्या काळरूपी सर्पाच्या मुखामध्ये जातात यांना सावध करणं गरजेचं आहे म्हणून भंडारा भामचंद्र डोंगरावरती आपल्या
आपल्या संसारावरती तिलांजली सोडून तुमच्या आमच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय भंडारा भामचंद्र डोंगरावरती गेले आणि आपल्या साधनेतून आपल्या मुखातून अलौकिक शब्द तुकोबारायच्या बाहेर पडले. अभंग जन्माला आला, एक पाहत असा एकाची दहने आणि सावध त्या गुन्हेगारी नव्हा. अरे बाबा हो, मानवी जीवनातलं शहाणपण कधी ठरतं जेव्हा माणूस भविष्याचा विचार करतो. अरे कधी दुःखाला दुसऱ्यावरती लोटू नका. मानवी जीवनामध्ये नको त्याला हृदयात जागा देऊ नका. अरे काट्याची काय चूक जो पायामध्ये भरला. भाऊसाहेब महाराज, आपण मूर्ख ठरतो की आपला पाय काट्यावरती पडतो. जर नजर सूक्ष्म असेल तर आपला पाय नको त्या ठिकाणी पडू नये. म्हणून दुःखाचं कारण इतरावरती लोटणाऱ्या माणसा कधीतरी स्वतःवरती कधीतरी विचार कर आणि स्वतःचं आत्मनिरीक्षण कर. अरे मेणबत्ती चुकली हो चुकली, तिनं आतमध्ये धाग्याला आणि दोऱ्याला जागा दिली. धागा दोरा हलकट निघाला, त्यानं स्वतःलाही पेटून घेतलं आणि मेणबत्तीचंही आयुष्य संपवलं. तसं जीवन मिळालं आणि नको त्या लोकांना हृदयात जागा देऊन आम्ही आमच्या आयुष्याचा शेवट करण्यामागे पळालो. अरे बाबा, घर बांधायचं म्हटलं तर भगवान भाऊ आधी विटा घे, वाळू घे, सिमेंट घे, इंजिनियर कडनं 3D काढून घे. इतकं परिवर्तन आणि पहिल्या गोष्टी त्यानं करून ठेवल्या. 50 रुपये ते स्टील आलं म्हणून आधी स्टील घेतलं, विटा घेतल्या, वाळू घेतली. हे घर बांधायचंय तर 3 वर्ष आधी तयारीला लागला. मुलीचं लग्न करायचंय तर का 1,25,000 प्लस सोनं होत चाललंय म्हणून 2 तोळे करून ठेवी. ही सद्बुद्धी त्या माणसाला सुचली आणि त्यानं सोन्याकडे धाव घेतली. मुलीचं लग्न करायचंय, बाप 4 वर्ष सावध झाला. घर बांधायचंय, माणूस 2 वर्ष आधी शहाणा झाला. अरे एक दिवस मरण नावाचं असलेलं गाठोड आपलं सुटणारे आणि एक दिवस हा इहलोक सोडून आपल्याला परलोकाला जायचंय. अरे इतर गोष्टीचं नियोजन करणाऱ्या माणसा कधीतरी मरणाचं तू नियोजन केलं का? अरे हजारो लोक गेले, आता तरी सावध हो. एक पाहत असा एकाची दहने आणि सावध त्या गुन्हेगारी नव्हा. मग सावध होऊन काय करायचं तर मारा हका देवा भय अट्टहासे. आणि जव काळा ऐसे झाले नाही, जव काळा ऐसे झाले नाही तव मारा हका देवा भय अट्टहासे. काळ जोपर्यंत तुमच्यापर्यंत आला नाही तोपर्यंत हाक मारा ईश्वराला. तुम्ही म्हणा डॉक्टर MD MBBS ची फौज आजूबाजूला तैनात करो, पण माझे जगद्गुरु तुकोबारायनं सांगितलं येवल्यावरनं प्रवासी बसला आणि कंडक्टर विचारतोय, अरे बाबा तुला मनमाडला उतरायचं का, मालेगाव पर्यंत जायचं का, धुळे जायचं, आता तिकीट सांग. तिकीट फाडल्याशिवाय तुला मध्ये एंट्री नाही. मग प्रवाशांना सांगायचं मला फक्त आणि फक्त मनमाड पर्यंतचं तिकीट द्या आणि मग कंडक्टरनं तिकीट दिलं. तसं ही बस आहे, गाडी, हे शरीर म्हणजे गाडी आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही जन्म घेतला त्या दिवशी मरणाचं तिकीट तुम्ही काढून बसला आहात. म्हणून मरणाचे तव गाठोडे पदरी आणि जिने तोचीवरी माप भरे. तुमचं जगणं कुठपर्यंत खरंय जोपर्यंत तुमचा वेळ संपत नाही, काळ संपत नाही, तुमचा श्वास संपत नाही. म्हणून तुकोबाराय केविलवाणी हाकेनं लोकांना सांगतात, अरे देव भेटेल त्या वाटेनं जा, नाहीतर तुमची वाट लागेल. तुका म्हणे धीग वाहती माराग आणि अंगाले मग हलो ने दी विठाल. विठला 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 विठला. अभंगाच्या ठळक बातम्या निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकरांच्या स्टाईल मध्ये तुमच्या समोर मांडल्या. आता उर्वरित वेळामध्ये आपल्याला या अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण तत्पूर्वी अभंगाला चिंतन स्पर्श करण्यापूर्वी मी म्हणणार नाही मी अभंग सोडवेल, कारण अनेक कीर्तनकार अभंग सोडून जातात पण त्यांना अभंग नाही सोडत. म्हणून मला अभंग न सोडून जाता अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण तत्पूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं आज या दोनही गायकवाड परिवारावरती आलेलं हे दुःखाचं सावट आणि या परिवाराला आधाराची भूमिका देण्याकरता इथं उपस्थित असलेले आपण सर्व आप्त इष्ट सगळे स्वैर्य नातलग तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही शब्द सुमनांजली या दोनही जीवात्म्यांच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची आहे. त्यांच्या सद्गती करता या परिवारातील दोनही असलेल्या या जीवात्म्यांचे या गायकवाड परिवारामध्ये जन्माला आलेले आणि आपल्या धुळगाव गावाचं नाव लौकिक ज्यांनी केलं ते आदरणीय संपत बाबा आणि मधुकर बाबा यांच्या चरणावरती ही शब्द सुमनांजली समर्पित करण्याकरता दोनही परिवारातील असलेले चिरंजीव त्यामध्ये आदरणीय आमच्या संपत बाबांच्या पश्चात आदरणीय श्री जालिंदर काका असेल, आदरणीय श्री एकनाथ काका असेल,
आदरणीय श्री सुनील काका असेल, आदरणीय एकनाथ काकांनी हा संपूर्ण लवाजमा आणि प्रत्येकाला कार्यक्रमाचं इंटिमेशन देत असताना आपल्या वडिलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करत असताना हा सोहळा या ठिकाणी भव्य दिव्य पद्धतीनं उभारण्यात आलेला आहे. आदरणीय श्री जालिंदर काका, एकनाथ काका, आदरणीय श्री सुनील काका आणि आमच्या मधुकर बाबांच्या पश्चात असलेला त्यांचा परिवार, आदरणीय श्री सुनील काका, अनिल काका आणि भरत काका, त्याचप्रमाणे कन्येच्या रूपानं आमच्या मोनिकाताई, निलेश महाली आणि हा संपूर्ण असलेला दुःखित परिवार, या परिवाराच्या वतीनं ही भावपुष्प आदरांजली समर्पित करण्याकरता समस्त पाहुणे मंडळींच्या वतीनं, या कुटुंबाच्या वतीनं मला या ठिकाणी ही आदरांजली समर्पित करण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा आहे. पण ही कीर्तन म्हणजे एकल्याचा नव्हे, खेळ मनवणी मेळ मेळविला या न्यायानं इथं उपस्थित असलेली सगळी मंडळी विद्वत नाही. आपला अमूल्य वेळ देत असताना या कीर्तन सहसातील उपस्थित असलेले मृदंगाचार्य, मृदंग सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण माझे गावकरी, माझे नावकरी, आदरणीय हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज शेळके, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचप्रमाणे इकडं गायनाची बुलंद तोफ, मनाचा मोठेपणा करून या गायकवाड परिवारानं केलेलं हे नियोजन अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं आहे. त्यामध्ये इथं गायनाची सहसाद करण्याकरता आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर सम्राट, गायन सम्राट गोकुळजी महाराज होंडे, आदरणीय मामाश्री या ठिकाणी उपस्थित आहे, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. समवेत त्यांच्या सहसाथीला आपल्या प्रभागाचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे काका श्री स्वपन काका पवार, आदरणीय महाराजांकरता एकदा जोरदार टाळी. समवेत आदरणीय हरिभक्तीपरायण माझ्या वडिलांबरोबर अविरत परमार्थिक साधना करत असताना उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण नाना महाराज कोंडरे, आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेबजी महाराज बोराडे, एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी. टाळीची टाळाटाळी करू नका ही माझी अपेक्षा आणि इच्छा असेल. इथे उपस्थित असलेले विनेची गोड सहसाद करण्याकरता आदरणीय महाराज श्री असतील, समवेत आमचे भगवान महाराज असतील, इकडूनही आमचे भगामामा आणि इकडेही ग्रामस्थ भजनी मंडळाचं नेतृत्व करत प्रत्येकाला फोनवरती इंटिमेशन देऊन कार्यक्रमाच्या संबंधात आठवण करून आपल्या संपूर्ण भजनी मंडळाला या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचं इन्व्होलेशन असतं ते आदरणीय हरिभक्तीपरायण भगवान महाराज समवेत संपूर्ण ग्रामस्थ भजनी मंडळाच्या चरणावरती नतमस्तक होईल. ज्यांच्या संस्थेतील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण धर्मभूषण भवलालजी महाराज काकड, समवेत आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज काकड यांच्या संस्थेतील हे संपूर्ण विद्यार्थी या लेकरांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. धन्य माता पिता या न्यायानं या लेकरांचेही विशेष आभार मानतो. गावातील आप्पा वगैरे ही सगळी मंडळी आदरणीय हरिभक्तीपरायण खरं तर आमच्या वडिलांवरती हे गाव अतोनात प्रेम करतं. बघायला गेलं तर आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचे असलेले वडील आदरणीय त्र्यंबक बाबांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या चिरंजीवांना आदरणीय काकांना जवळ घेतलं, माऊलींना जवळ घेतलं आणि सांगितलं दशक्रियाला प्रवचन होईल ते निवृत्ती महाराजच्या ठाणगावकरांचं, म्हणजे आपल्या नंतर आपली सेवा महाराजांनी करावी. हा किती मोठेपणा. आणि ह्या कुटुंबाचं असलेलं नाव अतिशय व्यापक स्वरूपाचं आहे. हे आमच्या बाप लेकाच्या जोडीवरचं तुमचं प्रेम असं अविरत टिकावं असा आशावाद व्यक्त करतो. इथं उपस्थित असलेले स्वामीजी आपला अमूल्य वेळ देऊन ह्या गायकवाड परिवारावरचं प्रेम सिद्ध करत असताना या ठिकाणी उपस्थित आहे. स्वामींच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे गोड असलेली साऊंड सिस्टीम माऊलींची आहे. माऊली तुम्ही त्यातले विद्वान आहात. काय इको, काय बास, काय ट्रबल याच्या संबंधानं तुमचं ज्ञान आहे. आमचं ज्ञान आम्ही ग्रंथात पाजळावं, पण आम्हाला कुठे कमी पडणार नाही याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. म्हणून बारकाईनं तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या अशी अपेक्षा करेल. समवेत माझ्या समोर मायबाप पांडुरंग या न्यायानं किंबहुना गोड चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचे सर्व आदरणीय श्री रवींद्र भाऊ, गोड असलेली तुमची शूटिंग आणि बाबांकरता या दोनही महात्म्यांकरता हे जे कीर्तन होत आहे ते भविष्यामध्ये या गायकवाड परिवाराला कायमस्वरूपी अवेलेबल या चॅनलवरती राहील. आणि ती अमूल्य उपस्थिती आदरणीय रवींद्र भाऊंनी या ठिकाणी दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. संत वृंदे मनोभावे आदि वंदावी ही माझी वारकरी परंपरा आहे. मी वारकरी परंपरेचा पायी की मला पैशावाल्याशी मोह नाही, मला पदव्या वाल्या
माझ्याशी मोह नाही, पण तुमच्या गळ्यातली माळ ही मला तुमच्या चरणावर नतमस्तक व्हायला भाग पाडते. म्हणून तुम्हा पांडुरंगाच्या वारकऱ्यांच्या चरणावरती संत वृंदे मनोभावे आधी वंदावी या न्यायानं मी तुम्हा सर्वांच्या चरणावरती ना घासून प्रणिपात करेल. माझ्या परमार्थाच्या व्याख्या खूप मोठ्या नाहीत, मी परमार्थाच्या व्याख्या खूप छोट्या करतो. ऐका, मला पंढरपूरला चव्हाण डॉक्टर साहेब जाणं शक्य होत नाही. मग मी सरळ अशी व्याख्या केली, जिथं कीर्तन आलं तिथं जायचं. तिथं गेल्यानंतर आपल्याला ज्या वाङ्मयासमोर ज्या श्रोत्यांसमोर बोलायचंय तिथं काही महिला आहे, त्या महिलांमध्ये मी माझी रखुमाई बघितली आणि पुरुषांमध्ये मी माझा पांडुरंग बघितला. आता मला पंढरपूरला जायची गरज भासली नाही. आज धुळगाव गावामध्ये या गायकवाड परिवाराच्या वतीनं एकनाथ काकांच्या वतीनं आलो. तुमच्यामध्ये मी माझी रखुमाई बघितली, तुमच्यामध्ये मी माझा पांडुरंग बघितला. पुढील 1 तासभर मला या रखुमाईची आणि या पांडुरंगाची सेवा करायची, तुम्ही साथ द्याल अशी अपेक्षा करतो आणि चिंतनाला चिंतन स्पर्शाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठला 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 निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक कीर्तन ऐकली, अनेक प्रवचन ऐकली. आता काटा गेलाय 11:30 पर्यंत. मला 12:30 पर्यंत म्हणजे 60 मिनिटं तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या वेळेतही मला अतिक्रमण करायचं नाही. पण ही सेवा ना माझ्या करता ना तुमच्या करता कैलासवासी वैकुंठवासी संपत बाबा आणि मधु बाबांकरता केलेला हा अट्टहास आहे. तुम्ही म्हणाल असं का? ऐका, मी पहिली 10 मिनिटं वर्ष श्राद्ध का करायचं, कशा करता करायचं या संबंधानं चिंतन करेल. कारण अभंगाला न्याय मिळवून देणं ही माझी इथे कर्तव्यता. पण आज 2 पुस्तकं वाचून आमची मस्तकं ठिकाणावर राहिली नाही. ना आम्हाला श्राद्ध कळतंय ना दशक्रिया कळतोय. 1,00,000-1.5 लाख रुपये पगार कमवतो म्हणजे आपण आपलं कर्तृत्व सिद्ध केलं असं नाही. शास्त्र आपल्याला कागदपत्री मुला आणि बापाचा संबंध सिद्ध करत असताना बापाचा जो मुलगा त्याला सरकारी कागदपत्रावरती अपत्य असा नाव उल्लेख करण्यात आला. परंतु पुत्र होण्याकरता आई वडिलाविषयीची कर्तव्य पार पाडली तरच तो पुत्र होतो, नाहीतर त्याला पुत्र म्हणता येत नाही. सनातन परंपरा सांगते, जे पितर राहते तारीती, जे पूर्व जाते उद्धरती आणि पुत्र तयाते म्हणती. आपल्या आई वडिलाविषयीची ज्याला कर्तव्य कळतात त्यालाच मुलगा म्हणून घेण्याचा हक्क आहे. आपला मुलगा होण्याची जबाबदारी पार पाडत असताना आदरणीय श्री जालिंदर काका, आदरणीय श्री एकनाथ काका, आदरणीय श्री सुनील काका, आदरणीय सुनील काका, अनिल काका, भरत काका या 6 लेकरांनी आपल्या असलेल्या आपल्या पिताश्रींकरता अन्नदानाचा नामदानाचा केलेला अट्टहास. तुम्ही म्हणाल का करायचा अट्टहास? या परिवाराने इतका खर्च करायचा, ही संपूर्ण अन्नदान इतकं नामदान का करायचं? ऐका, महत्व काय ह्या तिथीचं. ऐका, जसं 5 पर्वण्या आपल्या सनातन परंपरेनं सांगितल्या, आदरणीय महाराज श्री कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, उत्तम उत्तम शिवरात्र या जशा 5 पर्वण्या आपल्या करताय, तसं आज गायकवाड परिवारा करता ही पर्वणीचे. आणि आज या 2ही गायकवाड परिवारातले जे पितरे ते स्वर्गामध्ये जेवतात. म्हणून वडिलांचे पुण्य देते, वडिलांचे पुण्य देते, वडिलांची पुण्य देते, वडिलांचे पुण्य देते. अरे वडिलांची पुण्य देते, वडिलांचे पुण्य देते, वडिलांचे पुण्य देते, वडिलांचे पुण्य देते. स्वर्गी पिता राजवीती, स्वर्गी पिता राजवीते, वडिलांची पुण्य देते. हरी वडिलांची पुण्य देते, वडिलांची पुण्य देते, हरी वडिलांची पुण्य देते. तिथी नारे वडिलांची पुण्यतिथी आणि स्वर्गीय पितर जेवती. आज ह्या परिवारातले जे काही पितर आहे ते आज स्वर्गामध्ये ते अन्न भोजन आणि या गायकवाड परिवाराने केलेल्या अन्नदानाचा नामदानाच्या पुण्याचा आनंद घेणारे माझे शब्द बारकाईने ऐका. का करायचं वर्ष श्राद्ध? जीवात्म्याचा प्रवास आजच्या दिवशी परमात्म्यापर्यंतचा झाला. आजचा निकालाचा दिवस. आज पांडुरंग म्हणजे न्यायाधीश आहे, जीव म्हणजे अपराधी आहे आणि वकील हा यम आहे. यम वकील, जीव अपराधी आणि न्यायाधीश ईश्वर आहे. आज हे 2 जीवात्मे पांडुरंगाच्या दरबारामध्ये उभे आहे आणि
जर आज त्यांच्याकडे पुण्याची शिदोरी कमी पडली तर त्यांना अधोगतीला जाऊ नये, त्यांनी ऊर्ध्वगतीला जावं. म्हणून मुलांना आजच्या दिवशी पर्वणीचा काळ आहे. इथं केलेलं अन्नदानाचं पुण्य हे गेलेल्या पितराला आणि इथं केलेल्या नामदानाचं पुण्य हे गेलेल्या पितराला मिळतं. म्हणून आजचा केलेला हा पर्व काळ मी जरा शास्त्रयुक्त बोलण्याचा प्रयत्न करतोय. का करायचं? गीता सांगते स्वतः काका, संकरो नरका यैव कुलक नानाम कुलस्यच पतंते पितरो हे शाम लुप्त पिंडोदक क्रिया. पिंड उदक क्रिया जर लुप्त झाल्या तर आपले पितर पतनाला येतात. तुम्ही आता जीवन जगताय पण पितर पाट्यामध्ये आपण पित्र जीव घालतो. याच्या पाठीमागे कारण काय? तर ज्ञानोबारायचं म्हणणं असं आहे, आपल्याकडील बापाकडील 41 पिढ्या आणि आईकडील 41 पिढ्याचं कर्तव्य आपल्यावरती त्यांना खाऊ घालण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. म्हणून ज्ञानोबा या श्लोकाखाली ओव्या लिहितात, मग कुळा तया असे का आणि कुळ घातका येर येर नरका जाणे आधी देखे वंश रुधी समस्त याही परी होय पतित. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. आपले बाप झाले जर स्वर्गात आहे आणि पोरग हलकट निघालं तर मानवपराय म्हणतात मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जे नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे देत कवना तिळोदके कवना आरती. ज्या दिवशी या पिंड उदक क्रिया लुप्त होतात तेव्हा ते पितर नरकामध्ये पडतात आणि आकटा त्याच्या करीती पितर वंशधुरा 4 पुत्र झाला. आपल्या लेकराच्या नावानं पित्र बोट मोडतात की कशी पैदा झाली. पण जेव्हा या गायकवाड परिवारानं केलेला हा नामदानाचा सोहळा जेव्हा ते पितर बघतात तेव्हा ते पितर आकटा नाही करत. ते पितर या परिवाराला संपत बाबा या परिवारांना आशीर्वाद देत असतील आणि कल्याण इच्छिती सदा त्यांचे. ज्यावेळेस असा देखना सोहळा डॉक्टर साहेब होतो तेव्हा मग पितृदोष लागण्याचं संभवत नाही. नंतर विधी करण्यापेक्षा नंतर पूजा करण्यापेक्षा नको त्यापेक्षा जो काळ मिळालाय त्या काळामध्ये यथायोग्य अन्नदान नामदान घडलं तर पितर संतुष्ट राहतात. अजून मी या संबंधाने बोलेल. महाराजांनी नाना महाराजांनी प्रमाण दिलं स्वर्गीय पितर जे होते. महाराज आता गुगलचा आणि असलेला 21व्या शतकामध्ये गोड पर्व काल चालू आहे आणि तुम्ही म्हणायचं इथं अन्नदान करायचं आणि वर स्वर्गात पितर जेवतात. भाऊ कीर्तनकारांना लोकांच्या मनामध्ये येणाऱ्या शंका या निरसन केल्या पाहिजे, त्या सोडवल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे तुम्ही आम्हाला इथं बोलवतात म्हणजे आमचं कर्तव्य की तुमच्या मनातल्या शंका पूर्ण केल्या. तुम्ही प्रश्न विचारत नाही तो भाग वेगळा, पण कीर्तन झाल्यानंतर जरी काही मनात संदेह असेल तर तो कीर्तनकाराला तुम्ही विचारावा. उगाच नको त्या गोष्टीनं नको त्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपला कीर्तनकार काय सांगतोय आणि तो काय सांगतोय हे आपल्याला जर संदेह असेल तर विचारावं. कारण तुमचं ते आम्हाला विचारण्याचा तुम्हाला हक्क आहे. साधी 15 रुपयाची मेथीची जुडी तुम्ही बाजारातून आणली आणि तिच्यावर जर डागस्पॉट दिसले तर सहज घरातली बाई म्हणते 15 रुपये वाया. 15 रुपये वाया. मग आपला कीर्तनकार पोसायचा मग आणि एवढं सगळं 2 तास त्याच्यापाशी बोलायचं. मग कीर्तनकार आल्यानंतर त्यांना आपल्या मनाचं समाधान होईपर्यंत बोलावं आणि सांगावं हे आमचं कर्तव्य. आता मला पुढे जाऊन बोलू द्या. आता इथं केलेलं अन्नदान वरती संपत बाबाला मधु बाबाला आपण देतोय याच्या पाठीमागे उत्तर काय तर ऐका. पुण्य द्यायचंय म्हणजे तुम्ही अन्न दिलं म्हणजे डायरेक्ट अन्नाचं ताट वरती गेलं नाही तर ही पाहुणे मंडळी आता इथं जी जेवण
सेवन करणार त्याच्यातून पुण्य निष्पत्ती होईल. मी कीर्तन करेल तुम्ही ऐकाल. जसं पाण्याच्या घर्षणातून वीज निर्माण होते तसं माझ्या आणि तुमच्या संवादातून एक पुण्यरूपी वीज निर्माण होणार. माझ्या कीर्तनाचं पुण्य, आपल्या संवादाचं पुण्य, अन्नदानाचं पुण्य इथे तयार झालं. इथपर्यंत कीर्तन आलं. आता ते वरती कसं जाईल आणि ते वरती चालेल कसं? ही कीर्तनच का करायचंय? जर 500चा एखादा 50,000चा लाखाचा बंडल असेल आपला महाराज, तर तो डायरेक्ट का नाही पाठवू शकत? महाराजच बोलवण कीर्तन ठेवा असं का? तर याला ट्रान्सलेशन म्हणा. काय जर तुमच्याकडे 50,000 रुपयाचा बंडल आहे पण तुम्हाला माहिती आहे इथं लोक बंडल आहे कधी खिशातून काढतील? काय तुमच्याकडे 50,000चा बंडल आहे, तुम्हाला माहिती लोक बंडल आहे. शब्दातलं गांभीर्य कळून घ्यायचा. ऐका, म्हणून तुम्ही तो बँकेत घेऊन गेले आणि डॉक्टर तिथल्या कर्मचाऱ्याला सांगितलं ही 50,000 माझ्या फोन पेला टाका. आता 50,000 फोन पेला गेले, हातात 500ची नोट नाही पण तुमच्या फोन पेला 500 रुपये शिल्लक आहे. माझं बोलणं समजून घ्या. आता ते पैसे हातात नाही पण तुमच्या अकाउंटला जमा आहे. एखाद्या दुकानात जर तुम्ही गेले तर स्कॅन मारला का पैसे पाठवण्याची दानत तुमच्याकडे, म्हणजे पैसे हातातच आहे असं काही नाही, तुमच्या मोबाईल आहे. आता दुसरा दृष्टांत मी असा मांडतो का इथं अन्नदान नामदान करायचं. ऐका, इथला प्रवासी निघाला. आपण जर काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला घरातली 2 माणसं, आता तुम्ही टूर काढली कुठे? नर्मदा. नर्मदेला जायचं म्हटलं भगवान महाराज, तर घरची माणसं आपल्या सोबत खाण्याकरता काहीतरी घेतात. तर निघालेल्या माणसाला 50 रुपये, कोणी 10 रुपये, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जो तो खर्ची देतो. प्रवासाला द्यायची असते खर्ची. आज जीवात्मा तिथं पोहोचला त्याला पुण्याची शिदोरी द्यायचं कर्तव्य आपल्याकडे. माझा मुद्दा इथं संपला नाही. ऐका बर का कीर्तन का अन्नदान? अमेरिकेला एखादा माणूस जायचा म्हटला का तो एअरपोर्टला गेल्यानंतर अमेरिकेच्या एंट्रीला 4-5 कर्मचारी समोर येतात. ते म्हणतात तुमच्या गांधीजींचा फोटो आमच्याकडे जमा करा, म्हणजे 500ची नोट आमच्याकडे जमा करा. आणि आमच्याकडे जी करन्सी चालते, आमच्याकडे जे रुपये चालतात, आमच्याकडे ज्या नोटा चालतात, तुमच्या गांधीजींच्या नोटा आमच्या अमेरिकेत चालत नाही. तुमच्या द्या आणि त्याच किमतीच्या आमच्याकडनं घ्या. मग ही नोट दिली का ते नोट देतात. मग मला सांगायचं असं आहे, इकडची नोट तिकडं चालत नाही, मग इथलं जेवण तिथं चालेल का? मग ट्रान्सलेशन पुण्यात करायचं. म्हणजे कसं, 500च्या बंडलाचं जर 1 तोळा सोनं करून घेतलं, हातात तोळ्याची अंगठी घातली, अमेरिकेच्या एअरपोर्ट मध्ये तिथं जायचं म्हटलं का कर्मचारी म्हणत नाही तुमच्या भारतातलं सोनं आमच्याकडे चालत नाही. तो म्हणतो भारतात जे सोनं किमतीचं तेच अमेरिकेमध्ये. तसं कीर्तन नामदान अन्नदानाचं जे पुण्य ते इथंही चालतं आणि ते स्वर्गातही चालतं. म्हणून संतांनी सांगितलं इथं पुण्य करा ते सोडवेल यमा पाशोन्या सोडवेल यमा पाशोन्या सोडवेल यमा पासोनिया पासोनिया एवढा पासोनिया करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडवे नायमा पासोनिया सोडवे नायमा पासोनिया करा हरी भक्ती म्हणून मी काय जास्त प्रमाणाला जवळून घेत नाही, सोडतो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. अभंगाचा प्रवेश मी कुठून करेल सांगता येणार नाही. सगळी माझ्या असलेल्या परिवारातली माणसं आहे म्हणून माझ्या एका एका शब्दाकडे लक्ष बारकाईनं असू द्या. प्रमाणही कुठूनही येऊ शकतात. ऐका, अभंग मोठा गोड आहे. ऋषी महाराज तुकोबाराय म्हणतात की परलोकी येईल कामा सोड मिल यमा पासोनिया. इथं हरिभक्ती केली की ती वर कामं येते. जसं इथलं सोनं तिथं कामं येतं. पुण्य म्हणजे इथलं कीर्तन म्हणजे पुण्य, इथलं कीर्तन म्हणजे सोनं आहे आणि ते वरती कामं येतं. इथपर्यंत मी कीर्तनाची भूमिका आणली. का करायचं कशा करायचं या संबंधाने मी 10 मिनिटं बोललो. पुढे माझ्याकडे अभंगाची 4 चरण आहे आणि बोलण्याकरता 40 मिनिट आहे. म्हणून मी अभंगाकडे जाणं यथायुक्त समजतो. ऐका, का करायचं कसं करायचं या संबंधाने मी पहिली 10 मिनिटं बोललो. आता पुढचं चिंतन आहे.
आजचा निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायचा मानवी जन्म मिळाल्यानंतर तुमची चूक आहे की तुम्ही दुःखी आहात, तुम्ही ज्ञानानं कमी पडताय म्हणून लोक तुम्हाला त्रास देतात. तुमच्या जीवनामध्ये नैराश्य का कीर्तन का प्रवचन, आनंदी जीवन जगण्याकरता केलेली साधना म्हणजे ही कीर्तने. ऐका बर का, आनंद आहे माया रूपी सागराच्या पलीकडं आणि तो पांडुरंग कटेवर हात करून उभा आहे. तो सांगतोय संसार माया जाळ माझ्या भक्ताकरता फक्त आणि फक्त कमरा इतका आहे, त्यांना माझा संसार बाधत नाही. दैवी ह्याच्या गुणमयी मम माया दुरतया मामे वय प्रपद्यन्ते माया मे ताम तरंती. ते जे माझे भक्त झाले मी त्यांना तरुण नेतो असं सांगणारा कृष्ण आहे. म्हणून कीर्तनात येऊन बसलात. ऐका, जायचंय आनंदापर्यंत, दुःखात पडलोय काढणारा कृष्ण आहे. आता मी उपमा अलंकाराचा वापर करतो मराठी व्याकरणामधला. आदरणीय महाराज श्री ऐका, देव म्हणजे कोळी, माया म्हणजे जाळे. संसार रूपी ह्या असलेल्या जाळ्या भगवंतानं माया रूपी जाळं टाकलं. कृष्ण जे दोन भूमिकेमध्ये व्यक्त करता येऊ शकतो. समुद्र म्हणजे ईश्वरी तत्व आणि फेकणार जाळं म्हणजे ईश्वरी तत्व आहे. आणि तुम्ही आम्ही मासेच्या रूपाने, काय बोललो मी, ही सगळी मासे आणि ईश्वर मायारूपी जाळं फेकतो. जाळं, या जाळ्यामध्ये 5 तत्व आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. या 5 तत्वाचं जाळं ईश्वरानं फेकलं. आपल्याला वाटतं देव आपल्याला सोडवेल, देवाला तुमच्याशी घेणं देणं नाही. संताचं प्रेम तुमच्यावर आहे. कृष्ण म्हणतो कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. काय दिवे लावायचे ते तुम्ही दिवे लावा, दिवाळीत लावा नाही तर बाहेर लावा. काय फळ द्यायचं हे माझ्या हातात आहे. कृष्ण तुम्हाविषयी दया येण्याकरता कृष्ण निर्माण झाला नाही. तो म्हणतो तुम्हाला आयुष्य दिलं, काय तुम्हाला कर्म करायचं ते करा, मी फळ देण्याकरता समर्थ आहे. असा तो कृष्ण आहे. ऐकताय तुम्ही सर्वजण. मग आपण समुद्र म्हणजे मायामध्ये गुंतलेलो आहे. कृष्णानं 5 तत्व, या जगात फक्त 5च तत्व आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. पृथ्वीमध्ये सिल्वर गोल्ड चांदी सगळं काही येतं, केमिस्ट्री वाल्यांना कळेल. पृथ्वी आप म्हणजे पाणी, द्रव पदार्थ, पेट्रोल डिझेल निकेल काय द्रव पदार्थ आहे ते पाण्यामध्ये येतात. पृथ्वी आप तेज वायू ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड असलेले वायू याच्यामध्ये येतात. आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पोकळी म्हणजे 5 तत्वाचं जगत देवानं निर्माण केलं आणि जाळं तुमच्या आमच्यावर फेकलं. मग शहाणा मासा कोणता, ज्यानं कोळी पाहिला आणि सगळा समुद्र सोडला आणि कोळ्याच्या पायापाशी जाऊन उभा राहिला. होतं काय, जाळं पडतं पुढं आणि पायापासला मासा साबूत राहतो. तसं तुकोबरायचं सांगणं असं आहे, जगामधली लोक मृत्यूच्या आहारी जातील पण तुम्ही त्या लोकांच्या गिनतीत बसू नका. तुम्ही देवाच्या पायापाशी जा आणि देवाला हात मारा. एक पहाट मारा हका देवा बयात हाशे, 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 मारा हका देवा धुळगावला येण्याकरता पाटोदा मार्गी रोड, खानगाव मधून शॉर्टकट येण्यावल्या मार्गी रोड,
कोणत्या कीर्तनकाराला अभंग कुठून सुरुवात करा वाटेल ज्याची त्याची बुद्धिमत्ता आहे. ज्या त्या पद्धतीनं अभंगाचा प्रवेश दुसऱ्या चरणातून झाला म्हणून गोळी एक लावून धरली का असं होतं. त्याच्यामुळे अभंगाचा प्रवेश आजचा दुसऱ्या चरणातून मारा हाता देवा भय आता असे जव काळ ऐसे झाले नाही. जोपर्यंत काळानं तुमचं शरीर मागितलं नाही तोपर्यंत तुम्हाला वेळे काळे देवाला हाक मारण्याकरता देवानं जाळं फेकलं पायापाशी येणारा मासा वाचतो. बाकीचे मृत्यू रूपी काळ रूपी सर्पाच्या मुखात जातात. सावध व्हायचंय. अभंग मोठा गोडे. आणि आज मी चिंतनीय कीर्तन करतो कारण 10-15 कार्यक्रम तुम्ही माझे ऐकले. ऐका, जब काळा ऐसे झाले नाही तुम्हाला काळ आला नाही आणि काळानं तुमचा वेळ हिरकवून घेतला नाही तोपर्यंतच तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही इथं मालक बनण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही इथले मालक नाही. काही काळापर्यंत तुम्हाला इथलं आयुष्य आहे आणि ते तुम्हाला जगायचं आहे. ऐका, मी सुरुवातीला बसचा उदाहरण दिलं. बसचा प्रवास आहे तसं तुमचा हा प्रवास आहे आणि त्या प्रवासाचे तुम्ही मालक नाही. आमचे चव्हाण महाराज सांगत असतात जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चाललाय. काय जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गावातलं अंतर नियतीनं तुम्हाला मोफत फुकट चोखट वापरायला दिलं. त्याला आयुष्य म्हटलं जातं. आणि तुकोबराय म्हणतात तुका म्हणे करा आयुष्याचे मोल नका वेचू बोल नामे विना मोलाचे आयुष्य वेचून या जाय. ऐका, आयुष्य तुम्हाला मिळालंय. इथं कृष्ण तुम्ही, राम तुम्ही, अर्जुन तुम्ही, सगळं जगतातलं तत्वज्ञान म्हणजे तुम्ही म्हणाल महाराज कळलं नाही. अहो अर्जुनही आम्ही म्हटलं तर अर्जुनाच्या रथाला चालवण्याकरता जगाचा मालक कृष्ण होता आणि तुम्ही म्हणतात आपणच अर्जुन. मग चव्हाण डॉक्टर साहेब कसं सिद्ध होतं? ऐका, अहो कृष्णाची असलेली भूमिका अशी आहे का अर्जुनाचा तो रथ चालवतो. मग तुमचा रथ काय दुसरं कोणी चालवतं का? अरे संध्याकाळी डोळे तुम्ही तुमच्या हिमतीनं लावतात. सकाळी जाग येऊ द्यायची की नाही त्याचं नाव कृष्ण आहे. अहो तुम्ही तुमचं शरीर चालवतच नाही. मग हे शरीर कुणाच्या संस्थेनं चालतं? चाले हे शरीरा कोणाची आसते खुद बोलाविते हारे विना खुद बोलाविते हारे विना. चाले शरीरा कोणाची आसते कोण बोलाविते हारे विना कोण बोलाविते हारे विना. झालं जी म्हणणाऱ्या करता आरची परशा करता म्हणणाऱ्या करता वाजवायचं नाहीये. ज्यांनी रखुमाई करता आणि पांडुरंगा करता गायचा अट्टहास केलाय त्यांच्या करता टाळे. ऐका, चाले हे शरीर कुणाची सत्य कोण बोलवितो हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण. दाखवतो ऐकवतो बोलवतो मी देवाला मानत नाही मी देवाला मानत नाही हे म्हणण्याकरता तोंड सुद्धा ज्या देवानं दिलं त्याचे किती मोठे उपकार आहे आपल्यावरती. त्या ईश्वरी सत्तानं आपल्याला हे रथ चालवायला दिला. आता गाडी चालू आहे, प्रवासी बसलाय, चालक वेगळा आहे, कंडक्टर वेगळा आहे आणि प्रवासी वेगळा आहे. तसं ही देहरूपी गाडी जन्म गावावर निघाली. तुमची या गाडीवर सत्ता नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? तुमची या गाडीवर आता सत्ता असते तर डोक्याचा होणारा पांढरा केस तुम्ही होऊच दिला नसता, मेहंदी लावायची वेळ येऊच दिली नसते जर तुमची गाडी तुम्ही चालवत असता तर. जर तुमची या गाडीवर सत्ता असते तर प्रत्येक दातापैकी पडणारा दात तुम्ही पडवून दिला नसता. जर तुमची या शरीरावरती सत्ता असती तर मग हे शरीर तुम्हाला ईश्वरानं दिलंय ते मोफत
चोकट दिलंय त्याची किंमत करा सांगणारे संत आहे. म्हणजे शरीरावर तुमची सत्ता नाही. जेने हा जीव दिला दान हरी जय हा जीव दिला दान तयांचे करीन चिंतन जग जीवन नारायण जग गायन गुण तयाचे गुण तयाचे हरी जय जोया भीवर जाती जोया भीवर जाती रोया देवारी जाती रोया देवारी जाती प्रमाण दिलं महाराजांनी. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या विवर त्या तिरी कट धरून या करी पाऊले समची साजिरी त्या देवानं तुम्हाला जीव दिला. आमचं कर्तव्य 100 रुपये देणाऱ्याविषयी आम्हाला जर कृतज्ञता वाटते तर ज्यानं देह दिलाय त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आमचं भाग आहे. तुम्ही गाडीतले प्रवासी आहात. गाडी चालवण्याकरता ड्रायव्हर वेगळा आहे. ही गाडी चालवण्याकरता कृष्ण नावाचा ड्रायव्हर आहे. ऐका शेवटी प्रवास संपला का तुम्हाला गाडीतून उतरावं लागतं. हा जसा न्याय तसं ही गाडी एक दिवस सोडावी लागते. हे भैया हो भैया भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँ करे धीरे गाड़ी गाड़िया करे धीरे गाड़िया करे गाड़ी तेरी रंग बिरंगी आवाज गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुलजार रे बैल तेरे गुलजार हगने वाला सैन छबीला हगने वाला सैन छबीला बैठने वाला लाल बैठने वाला लाल हे भैया भैया रे हे भैया भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आ करे गाड़ी धीरे आ करे गाड़ी धीरे आ करे गाड़ी धीरे हा करे धीरे हा करे धीरे हा करे गायन केलं आदरणीय महाराजांनी. अप्रतिम. भैया कोण? जगाचा मालक कृष्ण आपली गाडी चालवायला आहे. या गाडीतून एक दिवस आपल्याला उतरायचंय. ऐकताय सगळी जण म्हणजे देऊन टाकायचंय. मालक आपण नाही. मग मालक कोण आहे? जी दैवी यशा गुण मयी मम माया मी जाळं म्हटलो का? ते जाळं म्हणजे ईश्वरी तत्वानं फेकलेली माया आहे. 5 तत्वाचा हा घट देवानं तुम्ही आम्हाला दिला. तो आम्हाला सोडायचा आहे. कशाप्रमाणे? तुम्ही म्हणाल कशाप्रमाणे? या देहाला बनवताना 5 तत्व लागली आणि मडकं बनवण्याकरता लागली ती सुद्धा 5च तत्व. आता पाठीमागे नवरात्र उत्सव होऊन गेला. अनेक महिला घटी बसल्या आणि त्यांनी घट बसवला. घट आणि हा घट यात बदल नाही. हे मी तुमच्या समोर आता नवीन विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. ते मडकं बनवण्याकरता लागले 5 पदार्थ. डॉक्टर साहेब हे मडकं बनवण्याकरता लागले 5 तत्व. कसं काय सिद्ध करून द्या महाराज. मडकं बनवण्याकरता पहिला कंपोनंट घटक लागला माती. हे शरीर बनवण्याकरता लागली माती. म्हणजे कसं घट बनवण्याकरता माती लागते. विशेष वेगळं सांगण्याची गरज नाही. तुमची कातडी तुमची हाड ही पृथ्वी पदार्थाची आहे. घट पदार्थामध्ये असलेला हा पृथ्वी भाग आहे. मडकं बनलं मातीपासून. पण मडकं बनवण्याकरता चिखल करणं भाग आहे. चिखल करण्याकरता भाऊसाहेब महाराज लागतं पाणी. म्हणून पृथ्वी आप म्हणजे पाणी. चिखल करण्याकरता आप महाराज लागलं पाणी. हे शरीर तुमचं चालतं.
तुम्ही पाणी पितात आतमध्ये लघवी पित्त लाळ रक्त हे तुमचे द्रव पदार्थ आहे. हे मडकं बनवण्याकरता लागलं पाणी. ऐका, मडकं बनवण्याकरता लागलं पृथ्वी आप तेज म्हणजे अग्नी. मडकं बनवलं पण भट्टी नाही दिली तर ते टणक होत नाही भगवान महाराज. म्हणून मडकं बनवण्याकरता भट्टीत टाकावं लागतं. या मडक्याकरता स्वामी भट्टी देण्याकरता लागला अग्नी. तुम्ही म्हणाल मग शरीराला काय अग्नीची गरज? अहो पहिला आम्हाला माहित नव्हतं, पण कोणत्याही हॉटेलला काही खातो पण तरी हे शरीर पचवतं. कारण जठर अग्नी नावाचा एक अग्नी त्या ईश्वरानं या मडक्यामध्ये बसून दिला. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला गरम होतं, उकळतं. तितकी ऊर्जा तुमच्या जठर अग्नीमध्ये आहे. त्याही घाटाला लागला अग्नी, याही घाटाला लागला अग्नी. बोलणं बारकाईने ऐका. याही घाटाला लागला पृथ्वी आप तेज वायू. वायू म्हणजे हवा. मग तुम्हाला आता मला सिद्ध करण्याची गरज नाही. जी हुशार मंडळी सुशिक्षित ऐका, ज्या अर्थी भट्टी देण्याकरता अग्नी लागला त्या अर्थी मला वायू सिद्ध करण्याची गरज नाही. एखादा माणूस काडी पेटतो, तोंडात टाकतो, माणूस म्हणतो त्यानं अग्नी खाल्ला. त्यानं अग्नी खाल्लाच नाही. मग काय झालं? माणूस घेतो ऑक्सिजन पण सोडतो कार्बन डायऑक्साईड. तोंडामध्ये आहे कार्बन डायऑक्साईड म्हणून अग्नी विझला. ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये हवा अग्नी जिवंत राहतो. म्हणून मडकं भट्टी देण्याकरता अग्नी लागला म्हणून वायू सुद्धा लागलात. आणि या शरीरामध्ये व्यान उदान पान अपान समान हे वायूच्या रूपानं जे तुम्ही श्वास घेताय फुफ्फुसापर्यंत जातो, स्पंदिंग होतो. आणि डोक्यापासून तर पायाच्या बोटापर्यंत तुमच्या रक्तामधून तो ऑक्सिजन अविरत चालू आहे. कुठेही ब्लॉकेज नाही. म्हणून तुम्ही बघता ऐकता याही गटाला लागला वायू आणि याही गटाला लागला वायू. शेवटचा मुद्दा आकाश. आकाश म्हणजे पोकळी. हातरीने सोनवणे महाराज गड बनवण्याकरता मधली जागा म्हणजे आकाश. यो इथं हॉल तयार झाला, खांबे असून चालत नाही. मधला स्क्वेअर फूट मधली जागा असणं गरजेचं आहे. तसं मडकं बनण्याकरता मधली जागा असणं गरजेचं आहे. घट सोडा. या शरीरातली पोटातली रिकामी जागा आपले श्वसन नलिका आणि घास टाकला तर तो प्रवास करत इथपर्यंत जातो. याही घाटाला आकाश आणि याही घाटाला आकाश. मग हा घट कुणाकडनं आणला तर सांगा गायक मंडळी, कुणाचा आहे हा घट? शके जासे त्यासे देने लागे. शके जासे त्यासे देने लागे. शके जासे त्यासे देने लागे. शके जासे त्यासे देह तबानीला आता उतना. शके जासे त्यासे देने लागे. शके जासे त्यासे देने लागे. देह तबानीला आता उतना. शके जासे त्यासे देने लागे. शके जासे त्यासे पाचाचा उसना आणि शेकी ज्याचा त्याचे देणे लागे. शेवटी द्यावा लागतो. ज्ञानोबारायचा तुम्हाला प्रश्न, ही माझी गाडी, ह्यो माझा बंगला. ज्ञानोबाराय म्हणतात मग हे तव पाच मेळावा. शेकी अनुसरेल पंचत्वा. ते वेळी केला की जीव सावाशिनो आपला. अरे अगदी ना अगदीला का पृथ्वी पृथ्वीमध्ये आप आपामध्ये आकाश आकाशामध्ये पाच तत्वामध्ये विलीन होऊन जाते. खाली लाख शिल्लक नाही. तीही कोण्या तरी नदीला तुम्हाला सोडण्यात येईल. मग त्यावेळेस ही माझी गाडी हे बंगला म्हणण्याकरता तुझा देह राहणार नाही वेळ्या. मग कोणाला सांगशील? म्हणून उष्ण आणलंय या भूमिकेत राहावं माणसानं. आजी एखाद्या स्त्रीला माहेरी जायचंय, मग सासरकडच्या लोकांनी गरज पडली म्हणून अंगावरचे 5 तोळे मोडून ठेवले. काळ्यामध्ये तिला ठेवलं नाही. मग तिला माहेरी जायचं म्हटल्यानंतर तिनं विचार केला, शेजारीकडे गेली, दसा रडली आणि सांगितलं अगं तुझे दागिने मला उसने दे. माझी आई विचारील अगं पुरी कानातलं कुठे गेलं, नाकातलं कुठे गेलं. आणि मग मी तिला काय उत्तर देऊ? तेव्हा मग शेजारचीनं तिचे दागिने हिला दिले. ही 2 दिवस माहेराला गेली. कॅमेरामॅनच्या समोर खोटं हसली, कारण तिला माहिती आहे हे माझं नाही. आणि मग परत जेव्हा आली तेव्हा ती असलेली शेजारी उभीच होती. 1,25,000च्या पुढे तोळा गेला. माझं सोनं बाबा परत दे. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी
जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको मौत देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। वेळ संपल्यानंतर जावं लागतं. तुम्ही म्हणताल शब्द आळंदीला राहायचा परिणाम की वेगळ्या भागातले पोरं शेजारी असले, तुम्ही म्हणाल एवढ्याच आहे, तुम्ही म्हणाल की आम्हाला देह सोडावा लागेल महाराज. MBBS डॉक्टर लोकांना जर आम्ही फौज लावली तर गायकवाड परिवार एवढा सदन होता. जर ठरवलं असतं कितीही पाण्यासारखा पैसा होता आला असता, पण नाही ठेवता आलं. त्याचं कारण असं आहे, आम्ही जन्माला आलो तेव्हा मरणाचं गाठोड मरणाची तेव गाठोडी पदरी, मरणाची तेव गाठोडी पदरी, मरणाची तेव मरणाची तेव गाठोडी पदरी, मरणाची तेव गाठोडी पदरी, मरणाची तेव गाठोडी पदरी, मरणाची तेव गाठोडी पदरी, मरणाची तेव गाठोडी पदरी. जिनदाची वारी माप भरे, जिनदाची वारी माप भरे, माप भरे, जिनदाची वारी माप भरे. महाराज देवा भयाट आले, 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 महाराज देवा भयाट आले. गोड प्रमाण महाराजांनी गायलं, मरणाचे तव गाठोडे पदरी आणि जिने तोची वरी माप भरे. जोपर्यंत माप भरत नाही तोपर्यंतच आपलं जगणं खरे. आज गायकवाड परिवाराचं प्रेम सिद्ध करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले पवार साहेब आदरणीय साहेबांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. एकदा जोरदार टाळी वाजवा. याही वयामध्ये आपल्या प्रजेवर असलेलं प्रेम आणि कुठलाही स्वार्थ नसताना इथपर्यंत त्यांचं येणं हे आमच्या मनाला आनंद देणार आहे. त्यांची उपस्थिती ही आमच्या अंतकरणाला प्रसन्नता प्रदान करून देणारी आहे. आदरणीय साहेबांच्या चरणावर नतमस्तक होतो. पुढील विषयाला आपण स्पर्श करूया. ऐका, तुम्ही गाठोडे घेऊन आलात, एक दिवस जायचंय, परंतु मधल्या काळामधला जो प्रवास आहे अभंग 2 चरणाचा भगवान महाराज सुटला. आता मला माझ्या पद्धतीने मी अभंगाला चिंतन स्पर्श 2 प्रमाणाला केलं. आता पुढची 2 प्रमाण आपल्याकडे बाकी आहे आणि 25 मिनिटं माझ्याकडे शिल्लक गेली. मग आता माझ्या अभंगाचा प्रवेश आणि माझ्या अभंगाची गुंतवणूक जरा बारकाईनं अभ्यासात. ऐका, तुम्ही मरणाचं गाठोडं घेऊन आलात, पण मधला जो काळ तुम्हाला मिळालाय तो एकदम ब्रँडेड मिळालाय. तुम्हाला रोड फ्रंट जागेची किंमत आहे, तुम्हाला पदाची किंमत आहे, तुम्हाला मोठ्या गाडीची जिला एअरबॅगची सुविधा आहे ती 25 लाखाला घ्यायला तुम्ही तयार आहे. रोड फ्रंट जागेची किंमत आहे, पुढचा 25 म्हणला तर 30 म्हणतो. म्हणजे याला जागेची किंमत आहे, याला गाडीची किंमत आहे, याला सगळ्या गोष्टीची किंमत आहे. पण तुम्हाला जे आयुष्य मिळालंय ना, आपला अंकाईचा डोंगर नाही, मेरू इतका मोठा डोंगर. आणि तो कशाचा? सोन्याचा. 24 कॅरेट दिला. यामध्ये म्हणलं पुढचा एक श्वास देतो का? मेरू तुल्य पृथ्वी नाही चालणार, मान्य नाही. एक सेकंद तुम्हाला मिळत नाही. म्हणून
तुम्हाला जे जीवन मिळालंय त्या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे सांगणारे संत आहे का? आज आमच्यातून गायकवाड परिवारातून आदरणीय संपत बाबा मधुबाबा आमच्यात नसतील, पण आयुष्यामध्ये इतरांची मन राखता राखता आणि इतरांना प्रेम देता देता ऐका, आयुष्य म्हणजे नदी आहे, त्या नदीला दोन काठ आहे, एक सुख आणि दुःख. जशी नदीला दोन पात्र आहे तसे आयुष्य रूपी नदीला सुख आणि दुःख ही दोन पात्र आहे. साहेब, एक दिवस माणसाच्या जीवनात कधी दुःखाचा येतो कधी सुखाचा येतो, पण नदी तिचा प्रवाह थांबत नाही. तसं आपलं जगणं आपण कधी थांबून घ्यायचं नाही. नको ते फॅनकडे बघून आपला निर्णय चुकीचा घ्यायचा नाही. माझं सांगणं बारकाईनं ऐका. कुणाच्या जीवनात दुःख नाही आणि कुणाच्या जीवनात सुख नाही, पण आयुष्य रूपी नदी मधला हा सुख दुःखाचा प्रवास करत करत आपल्याला पांडुरंग रूपी समुद्रापर्यंत जायचंय. आज आमच्या मधुबाबांनी आणि आदरणीय आमच्या संपत बाबांनी हा प्रवास पूर्ण केला आणि पांडुरंग रूपी समुद्राला जाऊन ते मिळाले. तुम्ही म्हणाल ते का गेले पांडुरंगाकडं, तर आता त्यांचं अंतिम स्थान आणि मूळ स्थान हे पांडुरंगाचे. आज तुम्हाला वाटत असेल त्यांनी आमच्यात यावं, पण आज ते हरीच्या रंगामध्ये एकरूप झाले आणि हरीच्या रंगामध्ये रंगले. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंग एक झाला, बारीक वाटत. जय हो. ज्याप्रमाणे समुद्र आणि समुद्रावरच्या लाटा वेगवेगळ्या नाही, महेंद्र शेठ वाऱ्याची झुळूक आली आणि समुद्रावरती लाटा निर्माण झाल्या. गोव्याला फिरणारी लोक बोलू लागली, तो बघा समुद्र, त्या बघा समुद्रावरच्या लाटा. मंडळी, समुद्र आणि लाटा काय वेगवेगळ्या आहेत का? वाऱ्याची झुळूक आली आणि समुद्रावरती लाटा निर्माण झाल्या. तसं संसार रूपी वारं आलं. कोणी रामराव, कोणी श्यामराव, कोणी सोनाली, मोनाली, वेगवेगळ्या नावानं या लाटा निर्माण झाल्या. वारं शांत झालं का समुद्राच्या लाटा या समुद्रात जातात आणि संसार रूपी लाटा शांत झाल्या. काही नावानं नटलेली लोक त्या पांडुरंग रूपी समुद्रातच जातात. वा, ऐका, सोनं ते 1,25,000च्या पुढे तोळ्याला भाव झाला. ते सोनं 24 कॅरेटचं बिस्किट आणि त्यापासून बनलेले अलंकार. कोणी अंगठी बनवली, कोणी गळ्यातलं बनवलं, कोणी कानातलं बनवलं, कोणी नाकातलं बनवलं, कोणी पट्टापोत बनवली, कोणी गहुमणी बनवले. एक सोनं आहे, त्याच्यापासून अलंकार वेगवेगळे. तसं 24 कॅरेटचं बिस्किट म्हणजे विटेवर उभा असलेला पांडुरंग आहे. आणि कुणाचं नाक कसं, कुणाची स्माईल कशी, कुणाचे डोळे कसे, हे वेगवेगळे अलंकार निर्माण झाले. ऐका, सोनं आणि अलंकार वेगवेगळे नाही, समुद्र आणि लाटा वेगवेगळ्या नाही, तसं आपण आणि पांडुरंग वेगवेगळा नाही. आयुष्याच्या शेवटी आपल्याला पांडुरंगामध्येच विलीन व्हायचे. आज या परिवारातील, गायकवाड परिवारातील आमचे मधुबाबा आणि आमचे संपत बाबा त्या पांडुरंगाच्या रंगामध्ये रंगले आणि अवघा रंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा
पांडुरंगाला जाऊन मिळाले. आज या दोनही कुटुंबामधले अनुयायी या दोनही असलेल्या महात्म्यांना हाक मारत असतील की बाबा आम्हाला सोडून जाऊ नका. आमचे जालिंदर काका असेल, एकनाथ काका असेल, आमचे असलेले या परिवारातील अनुयायी आमचे सुनील काका असेल, त्यांचा अट्टहास असेल की आमच्या वडिलांनी आमच्या जवळ थांबावं. आदरणीय सुनील काका, अनिल काका, भरत काका, आमची मोनिका ताई यांना वाटत असेल बाबांनी जवळ थांबावं. पण किती दिवस मी संसार करू. आता माझ्या माहेराची पुरुषाला सुद्धा माहेर आहे. या दोन महात्म्यांना त्यांची माहेराची आठवण झाली. पोरांनी विचारलं, आमच्या एकनाथ काकांनी, आमच्या असलेल्या सुनील काकांनी, आमच्या जालिंदर काकांनी, सुनील काका, अनिल काका, भरत काका या परिवारानं विचारलं, अहो तुमचं कुठलं माहेर? तर गोकुळ मामा त्यांनी सांगितलं, माझं माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. वा वा. माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या आहे भीवरेच्या आहे भीवरेच्या. ओ माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या आहे भीवरेच्या आहे भीवरेच्या. माझे माहेर पंढरी. दिवाळी तोंडावर आली आणि लेकीला जशी आई बापाला भेटायची ओढ लागते तसे हे दोन जीवातले आपल्या आई रूपी रखुमाईला आणि आपल्या बाप रूपी पांडुरंगाला भेटण्याचा अट्टहास करू लागले. विचारलं आमच्या संपत बाबाला, मधू बाबाला, का पंढरीला जायचं? कोण भेटेल तुम्हाला? आईच्या रूपानं रखुमाई, बापाच्या रूपानं पांडुरंग. अहो मग तुमचे भाऊ बहीण कोण आहे? तर माझ्या संत वाङ्मयानं सांगितलं, पुंडलिक माझा भाऊ. पुंडलिक राय बंधू. पुंडलिक राय बंधू. त्याची ख्याती काय सांगू. त्याची ख्याती काय सांगू. त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या. ओ भीवरेच्या. कोण वर्णन आलं या भंगामध्ये? माझी असलेली भाऊ कोण? पुंडलिक माझा भाऊ आहे. हे दोन जीवात मी पंढरपूरला गेले. ऐका मग जायचंय, दिवाळी आहे, गुढी भाजलेला पाडवा आहे आणि अजून पुढे जाऊन बोलायचं ठरलं, भाऊबीज आहे. मग का हो तुम्ही आम्हाला सोडून, आमच्या दुर्गावला सोडून, गायकवाड परिवाराला सोडून पंढरीच्या पांडुरंगाकडे का गेले? तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो आता भाऊबीज आहे, तिथं आमची बहीण सुद्धा राहते. तुमच्या बहिणीचं नाव काय? चंद्रभागा. आमची बहीण माझी आहे. बहीण चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा. करीताचे पाप भंगा. करीताचे पाप भंगा. करीताचे पाप भंगा. माझे माघेर माझे माघेर पंढरी. अगे भीवरेच्या अगे भीवरेच्या आहे भीवरेच्या. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी. आता गायकवाड परिवाराचा आम्ही प्रपंच इतक्या दिवस केला, आमच्या मुलाबाळाचा प्रपंच इतक्या दिवस केला. भगवान भाऊ आता ते म्हणताय, आता लय जगलो, लय दिवस दुर्गाव मध्ये राहिलो, आता आम्हाला आमच्या माहेराची आठवण येते. एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण. करी माहेरची आठवण. करी माहेरची आठवण. करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. आहे भीवरेच्या. आहे भीवरेच्या. आहे भीवरेच्या.
पांडुरंगाला जाऊन मिळाले. पश्चात तुम्ही आम्ही ऐका. आज गावातील लोक म्हणतात ती माणसं नाही ती देव माणसं होती जी आपल्याला सोडून गेली. त्यांना देव नावाची उपाधी मिळाली. नावाच्या समोर डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार, खासदार, मुख्यमंत्री काय पदव्या लावायच्या तितक्या पदव्या लावा. काय जितक्या पदव्या लावायच्या तितक्या लावा. पण न आणि न मराठी व्याकरणातला बदल. पण नावाच्या समोर हजारो पदव्या लावा. पण आपण गेलो लोकांनी देव नावाची पदवी लावली पाहिजे इतकं काम गोड करा. म्हणावं माणूस देव माणूस होता इतकं आपल्या जगण्याचं सामर्थ्य असावं. आणि जर तसं करता येत नसेल तर तुकोबाराय म्हणतात सावध व्हा अभंगाच्या पहिल्या चरणात. होता एका दिगाने एक पाहता एका दिगाने एक पाहता एका दिगाने एक पाहता एका दिगाने एक पाहता सावध त्या गुन्हेगारीण व्हा. मृत्यून आपल्याला संपू नये. उत्तमची उरे कीर्ती मागे. या न्यायाने आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्त राहावं असं महेंद्र शेठ आपलं जगणं असावं हे सांगणारे संत आहेत. कोळ्यानं फेकली जाळी गुतला कोणता जो समोर मासा राहिला. जवळ माशावर जाळ्याचा परिणाम झाला नाही कारण कोळ्याच्या पायाजवळ आहे म्हणून अंधकाळीचा सोयरा. तू का म्हणे विठोदाला देवाला हाक मारायला सांगितलं संतांनी मग हाक कशी मारायची सर्वांनी हात वरती करा. वाचवलं पाहिजे ना आपल्याला. वा 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 ज्यांना त्यांना देवाला चांगले हातपाय दिले त्यांनी सर्वांनी मुखाने नाम हाताने टाळी भजन करा. विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय हरी जय जय हरी जय जय हरि 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 जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार ईश्वराचं नाव घेतल्यानंतर मानवी जीवनामध्ये सर्व काही गोष्टी प्राप्त होतात.
मानवी जीवनातली कृतार्थता आणि त्या कृतार्थतेचं साफल्य एकाच गोष्टीत कळतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. सगळं काही केलं आणि ते नाही केलं तर ते वाया जातं. म्हणून मानवी जीवनामध्ये जन्म मिळाल्यानंतर ईश्वराला हाक मारा, आपल्या जगण्याचं सार्थक्य करून घ्या. आणि जर तुम्ही ह्या वाटेनं नाही गेले तर तुमची वाट लागेल अभंगाचं शेवट. तुका म्हणे धीग वाहती मार्ग अंगा आले मग हालो मारा हाका देवा बयाट हासे जव काळाईसे झाले नाही जब काळाचे झाले नाही मिले सुर मेरा तुम्हारा हो मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर की नदिया हर दिशा से सुर की नदिया हर दिशा से बह गए सागर में मिले बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा हो मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा जब काळाचे झाले नाही ना जब काळाई से परम पद पावे वही परम पद पावेगा जेगा रंजन गागरे जाते मने दो आपुले तो साधु वळगावा देवते गावा जो मन राम चरण सुखदाई जो मन राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई राम चरण सुखदाई जो मन राम चरण सुखदाई जब काळाई से
जब काळाचे झाले नाही जब काळाचे झाले नाही जब काळाचे झाले नाही तुका म्हणे धीग वाहती मार अंगा आले मग हालो निधी मारा हका देवा भय अट्टहासे जब काळा ऐसे झाले नाही यथामथी यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंगाला चिंतन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित असलेले संपूर्ण वारकरी वैष्णव मेळाव्यांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. विनेकरी महाराज, भाऊसाहेब महाराज, नाना महाराज, सोपान काका, आदरणीय गोकुळ महाराज, बगा मामा, उपस्थित ग्रामस्थ भजनी मंडळ, आदरणीय काकड महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, त्याचप्रमाणे आदरणीय भगवान काका आणि माझ्या समवेत आलेले आदरणीय ऋषिकेश महाराज मृदंगाची गोड साथ, गोड साऊंड सिस्टीम, आमच्या दादाने केलेली गोड शूटिंग, परी दोनही गायकवाड परिवारानं अगदी गोड सोहळा आपल्या वडिलांकरता या ठिकाणी साजरा केला. या परिवाराच्या अनुयायी बस आता 2 मिनिटं मला स्तब्ध शांतता द्या. 5G नेटवर्क असेल तरच माझं कार्ड चालतं, मला डिस्टर्ब नाही झालं असं 2 मिनिटं आता करून. दोनही परिवारातील अनुयायी आपल्या वडिलांकरता केलेला हा नामदानाचा, अन्नदानाचा, पिंडदानाचा अट्टहास, वडील आहेत तोपर्यंत सुनांनी केलेली सेवा त्यांनाही या व्यासपीठामध्ये मी मान देऊ इच्छितो. कारण कीर्तनकार आदरणीय महेंद्र शेठ सगळ्या गोष्टींना आवर्जून उल्लेख करतो, पण सुनांनी सुद्धा बाप म्हणून सेवा केलेली असते. म्हणून ह्या परिवारातील सुना आदरणीय श्री आमच्या संपत बाबांच्या पश्चात असलेला त्यांचा परिवार, आदरणीय श्री जालिंदर काका, आदरणीय श्री एकनाथ काका, आदरणीय श्री सुनील काका, बाबांचे बंधू आदरणीय श्री बाबासाहेब काका बाबा आणि त्याचप्रमाणे आदरणीय श्री सोपान बाबा, हे 2 बंधू, त्याचप्रमाणे या परिवारातील संपूर्ण अनुयायी, त्याचप्रमाणे वैकुंठवासी कैलासवासी मधुबाबांच्या पश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यामध्ये बाबांचे 3ही चिरंजीव आदरणीय श्री सुनील काका, अनिल काका आणि भरत काका, त्याचप्रमाणे कन्याच्या रूपानं आमच्या मोनिकाताई, निलेश महाले, बाबांचे बंधू आदरणीय हरिश्चंद्र बाबा आणि दुःखीत असलेल्या गंगा भागीरथी बेबी अक्का, या परिवाराला हे दुःख सहन करण्याची क्षमता देव. दोनही परिवाराचा नामनिर्देश न बघता करण्याचा प्रयत्न केला. कारण आमचे श्रोतेच आदरणीय महेंद्र शेठ सारखे असले. आदरणीय महेंद्र शेठांचं काम असं आहे, पत्रिका ते बघत नाही, पत्रिका न बघता ते सगळे मंडळीचं नाव घेतात, हे त्यांचं मोठेपण आहे. मग कीर्तनकार जर आमचा श्रोता असला पाहिजे तर मग वक्त्यानंही ती चाकोरी धरली पाहिजे. संपूर्ण दुःखीत असलेला परिवार, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, उपस्थित कलाकारवृंद, गोड कॅमेऱ्याची शूटिंग, इथं उपस्थित असलेले दोनही परिवारावर प्रेम करणारे आप्तेष्ट सगळे सोयरे नातलग, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नाक घासून प्रणिपात करतो. झालेली सेवा या 2 महात्म्यांच्या चरणावरती रोखमाईच्या रूपानं तुमच्या चरणावर, पांडुरंगाच्या रूपानं तुमच्या चरणावर समर्पित करतो. बोलण्याच्या ओघात कोणाचा नामनिर्देश राहिला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजावे. आदरणीय श्री एकनाथ काकांमुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. इथं उपस्थित असलेले आदरणीय महेंद्र शेठ काले आणि आदरणीय श्री पवार साहेब माझ्या कीर्तनानंतर आपली आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतील. पण तत्पूर्वी एकच सांगतो, कोणाच्याही पाया न पडता ज्ञानोबाराय तुकोबारायचं सानिध्य घ्या. डॉक्टर साहेब संत जीवनात दुःख येऊ देत नाही, संत जीवाचा अंतच होऊ देत नाही. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायला जवळ घ्या. आई जर स्वयंपाक करायला गेली, जर ती स्वयंपाकगृहामध्ये असली तर पोराला आवाज करावा लागतो, आई माझ्याकडे लक्ष द्या ना, आई चहा लई गरम गरम आहे, मला फुटून फुटून दे, बोबडं का व्हायना पण आईला हाक मारावी लागते. मग ज्ञानोबारायनं तुकोबारायनं आपल्याला जवळ करावं असं वाटत असेल तर त्यांना हाक मारणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून सर्वांनी हात वरती करायचे. ज्ञानोबाराय तुकोबारायला जोरदार आपण आता गोड पद्धतीने हाक मारा सर्वांनी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया,
मुक्ताबाई ज्ञान सखया मुक्ताबाई ज्ञान सखया हरि बोल निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मावली हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल हा बोले करो वेळे वाटोळे उत्तरे महाराज हा नाही उच्चारिला ठिकाण